एक अस्थि विसर्जनासाठी आम्ही चाललो होतो. गाव कोकणामध्ये आहे. तो रस्ता चुकणं मला शक्य नाही. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. गाव कोकणामध्ये आहे, त्यामुळे कोकणाचा रस्ता वर्षातून 4 वेळा येणं जाणं, तो रस्ता चुकणं मला शक्य नाही, हे मला माहिती होतं. आणि त्या अस्थी घेऊन जाताना आम्ही पनवेलवरून पुढे जंक्शनला टर्न मारून मग तो गोवा हायवे पकडावा लागतो. त्या जंक्शनला मी जवळजवळ 7 राऊंड मारले, पण मला गोव्याचा तो टर्नच सापडत नव्हता. बापरे. ते काय होत होतं माझ्यासोबत, म्हणजे एक चकवा लागतो ना, त्या पद्धतीचा तो प्रकार झाला की मला तो टर्नच सापडत नव्हता. की म्हणजे आता कसं करू, कसं जावं, काय सुचेच ना. मी एक राऊंड मारून परत पनवेल डेपोलाच यायचो फिरून फिरून. मग नंतर एक फोन केला मित्राला की अरे म्हटलं असा असा प्रकार होता आहे, मला पळसपेवरून गोवा रोड सापडतच नाही. मग त्यांनी सांगितलं की आम्ही थांबा म्हणाला थोडा वेळ आणि थोड्या वेळाने निघा. आम्ही जवळजवळ 15-20 मिनटं आम्ही थांबलो आणि त्याच्यानंतर निघालो. तेव्हा मला तो टर्न दिसला. आणि असंही नाही, तो टर्न छोटा आहे, जवळजवळ तो 6 लेन रोड आहे मोठा, म्हणजे आजच्या डेटला. त्यावेळेला पण मोठाच रोड होता. तो टर्न मला सापडत नव्हता. म्हणजे मी कोकणातला माणूस आणि मला कोकणात जाणारा रस्ता पनवेलमध्ये सापडत नव्हता. बरोबर. तेव्हा तो एक चकवा लागला होता. म्हणजे थोडा वेळ थांबल्यानंतर तो रोड सापडला. मग त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम नाही आला मला गावी जाईपर्यंत, त्यांच्या गावी त्यांना सोडेपर्यंत. आणि तिथे तुम्ही फिरत होते, तुम्ही जवळपास किती टाइम अडकला होतात? तरी जवळजवळ 2-2.5 तास 2-2.5 तास फक्त तिकडे तिकडेच चक्कर मारत होतो आम्ही गोल 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 गोल. आश्चर्याचं होतं की मला तो टर्न सापडत का नाही. अजूनही येत कसं नाही? हां, की मी मी सर्कल फिरून फिरून मला एवढं कळत होतं की यार मी 5-6-7 राऊंड झाले माझे, मी फिरून फिरून पनवेल डेपोलाच येतोय. तिथल्या तिथे माझ्या सर्कलला राऊंड चालू होते. बापरे.